नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं या चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत तिळशाच्या यात्रेला, महादेवाचं दर्शन करायला. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8. आपण निघालेले आहोत. तर आपलं स्पॉट आहे तिळशा, जे आहे वाडा तालुक्यात, पालघर जिल्हा. आता आपण ऐरोलीवरून निघालेले आहोत. साधारण आपला प्रवास 1.5 ते 2 तासाचा असणार आहे. तर आपण आता कळव्यातून निघालेलो आहोत. आता आपण खारेगाव मध्ये एंटर करतोय. आपण भिवंडी मार्गे जाणार आहोत. केशेश्वर हे वाडा तालुक्यातील एक गाव आहे आणि तिथे जी वैतरणा नदी येते त्या वैतरणा नदीपात्रामध्ये हे महादेवाचं मंदिर आहे. तिथे खूप मोठी आज जत्रा भरते. तसेच काही असे पाण्यामध्ये देवमासे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले, तर ते सुद्धा आपण बघूया. आणि आजूबाजूचा परिसर बघितल्यावर तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर इथून आता आपण खारेगाव मधून चाललोय. तर आपण साकेतवरून तिकडून पण जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो. आणि बसने जायचं असेल तर डेपोतून वाडा बस असतात. वाडा बसला जाऊन वाड्यामध्ये उतरून आपण मिनी जीप, टमटम किंवा काही बसेस ऑटो असतात. वगैरे जातात, तिथून जाऊ शकतो. आपण सध्या मुंबई नाशिक हायवेवरती आहोत. तिथे ही ट्रॅफिक अशी चालूच असते. पण आता मुंबई नाशिक हायवेवरून म्हणजे हा कल्याण फाटा आहे. इथून भिवंडीत आपण एंटर करत आहोत. तर आपण आता इथे अंबाडी नाक्याला पोहोचलोय. इथून अंबाडीवरून आपण वज्रेश्वरी मंदिराकडे पण जाऊ शकतो. वज्रेश्वरीला जायला लेफ्ट घ्यायला लागतं आणि जो सरळ रस्ता जातो नाक्यावरून तो वाड्याला जातो. आता आपण कुडूस सोडलेला आहे. कुडूस वरून आपण आता पुढे चाललोय वाडाला. वाड्यावरून पुढे आपण तिळशाकडे वळणार आहोत. तर इथे आपण आलेलो आहोत आता वाड्यामध्ये. हा जो नाका आहे त्याला बोलतात खंडेश्वरी नाका. इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हा राईट म्हणजे वाड्याचं जे ST डेपो आहे त्या साईडला जाणारा रस्ता आहे. तुम्ही इकडे तिळशाला यायला वाया ST बसने पण येऊ शकता. वाडा बस स्टॉपला उतरायचं, मग तिथून टमटम किंवा काही ऑटो रिक्षाची सोय असते. बघू शकतो तुम्ही किती ट्रॅफिक झालेली आहे. इथे पुढेच बस डेपो असल्या कारणाने खूप ट्रॅफिक होते इथे. तर इथे तुम्ही बघू शकता हा वाड्याचा बस स्टॉप आहे. बस डेपो ST डेपो बोलतात. तर इथे ठाण्यावरून तुम्ही वाडा बस पकडू शकता. हे इथे स्टँडर्ड फटाक्यांचं, स्टँडर्ड फायरवर्कचं सर्वात मोठं स्टोर आहे वाडा. लांबून लांबून इथे शॉपिंग करायला येतात. आता इथे असा तुम्हाला एक लेफ्टला बोर्ड दिसेल देसाई म्हणून. इथून आपल्याला राईट घ्यायचंय. मोठ्या प्रमाणात अशी यात्रा भरली जाते.
बघा हे असे मॅजिक छोटे हे टमटम यांची सोय आहे. आणि पुढे लावायची. हे बघा किती गाड्या parking खाली न्यायची? खूप लांब करावी न्यायची? लागते. खूप लांब राहिलो खूपच लांब राहिलो. बघा तुम्ही बघू शकता किती तरी गाड्यांची काय पैशावर आहे का? तर इथे आम्ही पार्किंगसाठी उतरलो तर होतो, बट खालती गेल्यावर समजलं की मंदिराचा अंतर खूप अजून लांब आहे. सो आम्ही परत वरती जाऊन दुसरीकडे पार्किंग शोधली. बघू शकता तुम्ही कशी इथे अशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था आहे, बट खूप लांब लांब इथे 2-3 किलोमीटर लांब पार्क करून आपल्याला चालत जायला लागेल. कारण गर्दीच इतकी आहे की म्हणजे काही नाईलाज आहे. खास करून इकडे पार्किंग आहे. कुठे? इथे? पटकन निघेल अशी टाकू नाहीये कुठे कुठे अजून कुठे पुढे पार्किंग कुठे? पुढे आहे ना पार्किंग. फायनली आपण आता इथे पोहोचलेलो आहोत. गाडी सध्या इथे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही पुढे चाललोय. बघा मी मस्त असा कुर्ता पण घातला. इथे अशा प्रकारे बसेस सुद्धा सुरू असतात. हे मासे पकडायचे जाळ इथे विकायला आहेत. वेगवेगळे साईजचे भेटतील तुम्हाला. तर हे आहे तिळशाचं मंदिर. गर्दी बघू शकता तुम्ही किती ती गर्दी आहे. हे वैतरणा नदीचं पात्र आहे. एका साईडला नदी अशी भरलेली आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता नदीला असा बंधारा आहे. नदीतच ही यात्रा भरली जाते. तर हे आपण आता इथे पोहोचलेलो आहे. श्री क्षेत्र नंदकेश्वर महादेव मंदिर तेळसे. हे इथे मंदिरची एंट्री आहे ते मंदिर. ते अशा प्रकारे पाय धुवायची सोय केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आहे. तुम्ही गर्दी बघूच शकता किती गर्दी आहे दर्शनाला. अशा प्रकारे इथे बघा तुम्ही हे मासे बघू शकता जे आपण बोललेलो देव मासे तुम्हाला पाहायला मिळतील. हे ते असे मासे आहेत इथे. हे नदीचं पात्र आहे. मंदिर पूर्ण असं नदीमध्येच आहे. वैतरणा नदीमध्येच आहे. मंदिराच्या चारी बाजूला नदीच आहे.
बघा लोकांची गर्दी बघू शकता इथे मासे पाहायला. खाली आलोय. तर आता आपण जत्रेतून निघालेलो आहोत. इथे खूपच गर्दी होती आणि एकदम कडाक्याचं ऊन आहे. तर मग त्यात एकदम पटपट आम्ही निघालो, जास्त वेळ थांबलो नाही. आणि दर्शनास पण खूप लाईन होती, खूपच गर्दी. म्हणजे तिथे तर दर्शनाला आत गेलो असतो तर 3-4 तास तरी तिथून हलायला नको. तर आता आम्ही परत निघालोय घरी जायला. तर जास्त गर्दी असल्या कारणाने मंदिर पूर्ण दाखवता आलं नाही. तर जेव्हा पुन्हा इकडे या साईडला फेरी होईल तर आपण नक्कीच ते मंदिर त्याचं व्हिडिओ कव्हर करूयात. तर या व्हिडिओसाठी, या ब्लॉगसाठी इतकंच. असंच नवनवीन ब्लॉग्समध्ये भेटूयात आपण पुन्हा एकदा. आणि असेच नवीन अजून काही ठिकाण फिरायचा मी प्रयत्न करेन. तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला काही चांगले कमेंट्स देत असतील तर नक्कीच द्या. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.